शिवसेनेच्या 6 फुटेर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभाध्यक्षांची मंजुरी। शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाचा निर्णय। याला काय निकाल म्हणतात का? खासदार संजय राऊतांची लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर ही प्रतिक्रिया। तर लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला कायदेशीर आधार नाही, लोकशाही नियम कायदे गुंडाळून ठेवलेत। ठाकरेंची शिवसेना कायदेशीर लढाई लढणार, अंबादास दानवे माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मचिंतन करावं। सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी 6 खासदार आमच्या सोबत आले। एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। आम्ही रामरक्षक आहोत, मंदिरातील तिजोऱ्या लुटतायत, हेच हिंदू राष्ट्र का? उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। अयोध्येत मंदिराच्या नावाने जमीन घोटाळा झाल्याचाही आरोप। उद्धव ठाकरेंना श्रीराम लक्षात आल्याचा आनंद आहे। रामाकडे परत गेल्याने त्यांचं अभिनंदन। ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। रामरक्षा म्हणणं तुमचं काम आहे, तर रामरक्षा करणं आमचं काम आहे, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर। उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी, या फडणवीसांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर। आधी स्वतःच्या पक्षाची रक्षा करा, शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। जो रामाचा नाही तो कामाचा नाही, हे ठाकरेंना कळलंय। ठाकरेंच्या रामरक्षा पठण आंदोलनावर शिंदेंची टीका। उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणाला नवनीत राणांचं प्रत्युत्तर। नवनीत राणांचं अमरावतीमधील हनुमानगडीवर हनुमान चालीसा पठण। अमरावतीमध्ये भाजपच्या आमदारांकडून उद्धव ठाकरे यांना सद्बुद्धी दे भगवान अशी बॅनरबाजी। एनडीएत येण्याआधी विलीनीकरण करा, भाजपची राष्ट्रवादी समोर अट। राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भात कोणत्याही चर्चा नाही, आमचे आमदार खासदार सर्व पवारांसोबतच। राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवरून जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। भाजप हायकमांड आमच्या पक्षातल्या कोणाशी बोलले हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला भाजपकडून फोन आलेला नाही, खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं स्पष्ट। सुनील तटकरे घातकी आहेत, रामदास कदम यांचं वक्तव्य। तटकरेंसाठी लोकसभेला पाठीवर जखम असतानाही फिरलोय, रामदास कदम यांनी केलं वक्तव्य। जालन्यात नियोजन समितीच्या बैठकीत वाद झाल्याची चर्चा, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये वाद झाल्याची चर्चा। विविध कामांवरून लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद, तर कोणताही वाद झाला नसल्याचं बबनराव लोणीकर यांचं स्पष्टीकरण। पुणे पोलिसांकडून रवींद्र धंगेकरांसह 13 जणांच्या शोधासाठी 2 पथकं तयार। अटकपूर्व जामिनासाठी धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडून अर्ज। पुण्यातील कंत्राटदारांना जीवन संपवल्याप्रकरणी धंगेकरांवर गुन्हा। डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटक झालेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला मोठा दणका। म्हात्रेचा जामीन हायकोर्टाकडून रद्द, तर सोमवारी पुकारलेल्या राज्यव्यापी संप मागे घेण्याचीही हायकोर्टाकडून डॉक्टर संघटनेला सूचना। एकनाथ खडसेंकडून गिरीश महाजनांना कार्यक्रमाचं निमंत्रण। खडसेंच्या 75व्या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी महाजनांना निमंत्रण। खडसेंच्या स्वीय सहाय्यकांनी महाजनांच्या घरी जाऊन निमंत्रण दिलं। दरम्यान कार्यक्रमाला येण्याबाबत महाजनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेताच अभिजित दिपके यांचं आमरण उपोषण सुरू। 20 जुलैचा संसदेवरील मोर्चा सुद्धा निघणार। जंतर मंतरवर दिपके यांना अश्रू अनावर। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक। शाईफेकीनंतर दिल्लीच्या जंतर मंतरवर गोंधळ। नीट पेपरफुटीनंतर आता बीडमध्ये गुणपत्रिकेचा महाघोटाळा समोर। उत्तरपत्रिकेत 522 गुण, मात्र गुणपत्रिकेत 95 गुण असल्यानं विद्यार्थी संभ्रमात। पेपर पुन्हा तपासण्याची पालकांची मागणी। शक्तीपीठ रद्द करण्यासाठी संत नामदेव पायरीवर सद्बुद्धी दिंडी। दिंडीत जयंत पाटील, राजू शेट्टी यांची उपस्थिती। तर एकादशीला पांडुरंग शक्तीपीठ रद्द करायचंय, मुख्यमंत्र्यांना सांगणार। जयंत पाटलांची शक्तीपीठावरून प्रतिक्रिया। तर शक्तीपीठ रद्द केला नाही तर प्रत्येक जिल्ह्यात मेळावा आणि मोर्चे काढू, राजू शेट्टी यांचाही इशारा। आगामी पावसाळी अधिवेशनात सरकार परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडण्याच्या तयारीत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, सूत्रांची माहिती।
आज मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर महत्त्वाच्या अभियांत्रिकी कामांसाठी मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे दरम्यान हा ब्लॉक, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी नेरूळ स्थानकादरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गांवर ब्लॉक. मध्य रेल्वे मार्गावर उद्यापासून 15 डब्यांच्या 32 लोकल ट्रेन धावणार. मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ, गर्दीने त्रस्त लाखो प्रवाशांसाठी हा दिलासा. मुंबईत गेल्या महिनाभरात 900हून अधिक झाडं पडल्याच्या घटना, तर 1200हून अधिक फांद्या तुटून पडल्या. पालिकेच्या पावसाळ्याआधी फांद्या छाटण्याच्या कामांवर प्रश्नचिन्ह. नालासोपाऱ्यातील पेल्हार परिसरात एका कंपनीचं केमिकलयुक्त पाणी नाल्यात सोडलं जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आणि त्यामुळे नाल्यात फेस साचला असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण. राज्यातील 16 जिल्ह्यांना तसंच काही घाट प्रदेशांना पावसाचा येलो अलर्ट. पुणे, घाट परिसर, अमरावती, अहिल्यानगर, हिंगोली, अकोला या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज. अहिल्यानगरच्या भंडारदरा परिसरात मान्सून सक्रिय होताच वसुंधरा फॉल्ससह अनेक धबधबे प्रवाहित. 100 फूट उंचीवरून कोसळणारा वसुंधरा धबधबा पर्यटकांचं मुख्य आकर्षण. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी. मुसळधार पावसामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. उजनी धरणातूनही 1,500 क्युसेकनं चंद्रभागेत पाण्याचा विसर्ग. आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना हा दिलासा. नांदेड शहरात 10 दिवसांनंतर पावसाची जोरदार हजेरी. मात्र नांदेड शहराबाहेर पावसाची हुलकावणी, सर्वदूर पावसाची प्रतीक्षा कायम. तब्बल 15 दिवसांनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसाची हजेरी. पाऊस नसल्यानं पिकं करपू लागली होती. अजूनही बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. मराठवाड्यात केवळ 65% पेरण्या पूर्ण झाल्या. उत्तरनगर जिल्ह्यात पावसाचे 10 दिवसांनी पुनरागमन. खरीप पिकांना तात्पुरता दिलासा. बळीराजाला अद्यापही दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची प्रतीक्षा. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे जवळील तानसा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना. वाशिमच्या मानोरा तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून महावितरण कार्यालयात झोपा आंदोलन. अघोषित भारनियमनामुळे शेती, विद्यार्थी आणि नागरिकांचे मोठे हाल. नियमित वीज पुरवठ्याची नागरिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये बूस्टर सीड्स कंपनी विरोधात प्रहार आक्रमक. बूस्टर सीड्स कंपनीचं कार्यालय प्रहारकडून जाळण्याचा प्रयत्न. सोयाबीन बियाणं उगवलं नसल्यानं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न. भंडारा जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर. 4 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार. त्यानंतर निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता. रायगडच्या इर्शाळगड आणि प्रबळगडाच्या दरम्यान भरकटलेल्या 13 ट्रॅकर्सची थरारक सुटका. पोलीस, स्थानिक वाटाडे, निसर्गमित्र संस्था आणि हेल्थ फाउंडेशनच्या संयुक्त बचाव मोहिमेला यश. पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण पार पडलं. या दुसऱ्या रिंगण सोहळ्याची डोळ्याचं पारणं फेडणारी ड्रोन दृश्य. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम असलेल्या बरडगावच्या परिसरात पावसाची हजेरी. अचानक पाऊस आल्याने बरडगावी दाखल झालेल्या वारकऱ्यांची तारांबळ. पावसापासून बचावासाठी वारकऱ्यांनी परिसरात असलेल्या तंबूचा आसरा घेतला. पिंपळीत संत सोपानकाका महाराज पालखीला मेंढ्यांचं भव्य रिंगण. शेतकरी मेंढपाळांच्या मेंढ्यांनी संत सोपानकाका महाराज पालखीला रिंगण केलं. पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला. डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. कुमार सप्तर्षी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक. 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचे योगदान स्मरणात राहील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत वेदनादायी. त्यांच्या निधनाने राज्याच्या पुरोगामी चळवळींची अपार हानी झाली. शरद पवारांकडून श्रद्धांजली. महाराष्ट्रात वाघांची संख्या 600च्या वर गेल्याचं समोर. व्याघ्र गणनेच्या प्राथमिक निष्कर्षातून संकेत गेल्या 4 वर्षात मेळघाट, गडचिरोली आणि ब्रह्मपुरी वनक्षेत्रात वाघांची संख्या लक्षणीय वाढली. इराणने जॉर्डनमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकेचे 2 सैनिक ठार तर 1 सैनिक बेपत्ता. प्रत्युत्तरादाखल अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून इराणमध्ये एअर स्ट्राईक. जॉर्डनमधील हल्ल्यात इराणचा इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सचा हात. अमेरिकेचा दावा.
जम्मू काश्मीरच्या राजौरी शहरात मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरानं मोठं नुकसान. 2 घरं कोसळली. बेला बस स्थानक परिसरातील अनेक वाहनं पुराच्या पाण्यात वाहून गेली. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान. फिफा फुटबॉल विश्वचषकाचा महाअंतिम सामना रंगणार. स्पेन आणि गतविजेता अर्जेंटिना हे 2 बलाढ्य संघ अंतिम सामन्यात आहेत. न्यूयॉर्कमधील मेटलाईफ स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे.